अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। कांदा पिकासह संत्री बागेला याचा फटका बसलाय। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। शेतातील पिकं धोक्यात आली, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलाय। उन्हाचा तडाखा वाढल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। वाशिम जिल्ह्यातील 45 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। दरम्यान प्रशासनाकडून 43 गावांमध्ये विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय, तर 2 गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। मनमाडमध्ये वाढत्या तापमानामुळे जंगलातील नदी नाले पाणवठे कोरडे ठाक पडले, त्यामुळे वन्य प्राण्यांवर संकट ओढावलं। दरम्यान वानराची एक टोळी पाण्यासाठी शहरात दाखल झाली। गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी अन्न पाण्याची व्यवस्था केली। धुळे जिल्ह्यामध्ये कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी कांदा विक्रीपेक्षा साठवणुकीवर अधिक भर दिलाय। 20% निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांद्याच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, पण योग्य दर मिळत नसल्यानं कांद्याची साठवणूक केली जातीये। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम डहाणूच्या गोवणे गावातील नागरिकांनी रोखलं। भूसुरुंग स्फोटामुळे घरांना तडे जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। धुळे जिल्ह्यामध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याला सुरुवात झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्यातील तापी, बुराई, अनेर, पांझरा, कान या 5 नद्यांमधून आणलेल्या पाण्याचं मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करून उद्घाटन करण्यात आलं। धरणगाव तालुक्यातील साळवा इथल्या जिल्हा परिषद शाळेजवळ शिवप्रेमींकडून विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला। विनापरवाना पुतळा बसवल्यानं पोलिसांनी शिवप्रेमींशी चर्चा केली। चर्चेनंतर महाराजांचा पुतळा सन्मानपूर्वक ग्रामपंचायतीमध्ये ठेवण्यात आला। नंदुरबार पोलीस दलानं रात्रीची गस्त अधिक प्रभावी आणि पारदर्शक व्हावी याच अनुषंगानं स्मार्ट ई-बीट सिस्टीम अंमलात आणली आहे। एका मोबाईल ॲपद्वारे पोलीस अधिकारी ठराविक वेळेनुसार आपली उपस्थिती या ॲपवर नोंदवतात। दोडामार्ग तालुक्यामध्ये स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना वितरित केला जाणारा गहू भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप केला जातोय। नागरिकांकडून या संदर्भात संताप व्यक्त केला जातोय, तर काही नागरिकांनी दोडामार्गच्या तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्या टेबलावर हा गहू ठेवून ही बाब निदर्शनास आणून दिली। उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जलस्रोत कोरडे पडू लागलेत। यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट वाढली आहे। परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मालेगाव, चांदवड, येवला, इगतपुरी, पेठ, सुरगणा आणि सिन्नर 7 तालुक्यांमधील 22 गावं, 30 वाड्या वस्त्यांवर 22 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। नागपुरात विदर्भ ऑटो रिक्षा चालक संघटनेनं आंदोलन केलं। प्रत्येक मोठ्या चौकात ऑटो स्टँड देण्यात यावं, तसंच प्रीपेड मीटर चालू करावं अशी मागणी आंदोलकांनी केली। जळगावच्या शिरसोलीमध्ये स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाल्याची तक्रार नागरिकांनी केली। दरम्यान अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या आंधळी इथं यात्रा कमिटीच्या वादातून आंधळी ग्रामपंचायतीविरोधात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं। सिद्धेश्वर यात्रेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नाथदेव यात्रा कमिटीकडून गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सिद्धेश्वर यात्रा कमिटी उपोषणाला बसली। रायगडच्या म्हसळा ग्रामीण रुग्णालयामध्ये सुविधांचा अभाव आहे। व्हेंटिलेटर नसल्यानं 2 महिन्यांमध्ये 2 बालकांचा मृत्यू झाला। मात्र तरीही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामीण रुग्णालयावर 24 एप्रिलला मोर्चा काढला जाणार आहे। कोल्हापूरच्या शिरोळामध्ये पाण्याच्या मागणीसाठी पृथ्वीराज सिंग यादव यांनी गोंधळ घातला आणि अनोखं आंदोलन केलं। नागरिकांना तातडीनं पाण्याची सोय करावी अशी मागणी त्यांनी केली। विक्रमगड तहसील कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। जळगावमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकात ठिय्या आंदोलन करत पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला। मध्य प्रदेशातील कच्छला जैन साधूंना मारहाण करण्यात आली। याचे पडसाद मनमाडमध्ये उमटले।
जैन समाजाच्या वतीनं मोर्चा काढून धरणे आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडी विरोधात आंदोलन केलं। गांधी कुटुंबियांसह काँग्रेस नेत्यांवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं आरोपपत्र दाखल केलं, त्यामुळे काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली। धाराशिवच्या कोठाळवाडीमध्ये शेतरस्ता खुला न झाल्यानं शेतकऱ्यांना उपोषण पुकारलं। यावेळी शेतात जाण्यासाठी तातडीनं रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली। पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन केलं। परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली। छत्रपती संभाजीनगरमधील एमपीएससीच्या उमेदवारांनी क्रांती चौकात ठिय्या आंदोलन केलं। 45 दिवस परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी एमपीएससीच्या उमेदवारांनी केली। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा यावेळी देण्यात आला। सांगलीमध्ये राजाराम बापू पाटील साखर कारखान्याची साखरेचे ट्रक अडवून शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। पाथरी इथल्या एका शौचालयामध्ये अनंता टेम्पो नामक व्यक्तीचा मृतदेह सापडला होता। त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्यात। सर्व आरोपींना ताब्यात घेतल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरामध्ये 20 दिवसांपूर्वी महापुरुषांच्या पुतळ्याची अज्ञाताकडून विटंबना झाली होती। त्यानंतर अजूनही आरोपीला अटक होत नसल्यानं माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। आज उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली। ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा। जळगावच्या रावेरमध्ये जागतिक केळी दिन साजरा करण्यात आला। यावेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीपासून बनवलेल्या ज्यूसचं वाटप केलं। दरम्यान मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी हजेरी लावली। पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोट्यावधी भाविकांचं आराध्य दैवत आहे। भाविकांकडून विठ्ठल रुक्मिणी चरणी सुंदर आकर्षक वस्त्र अर्पण केली जातात। या वस्त्रांच्या विक्रीतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळतं। साबरदरी गावचे ग्रामदैवत असणाऱ्या गोंधळजाई देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या शर्यतीमध्ये घाटाचा राजा हा किताब अवधूत आवटे यांच्या बैलगाड्यानं पटकावला। भारतातील सर्वात छोटी गाय आणि बैल पाटणाच्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवात दाखल झालेले आहे। मध्य प्रदेशातील पुंगनूर जातीचे बैल गाय पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील सांगवी इथं गोठ्याला लागलेल्या आगीत 5 शेळ्या आणि शेतीची अवजारं जळून खाक झाली। आगीचं कारण अस्पष्ट आहे, तर स्थानिकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली। यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले। या प्रकरणातील प्रमुख आरोपी फरार झाला। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आवक जावक विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्याचा उष्माघातानं मृत्यू झालाय। 13 तारखेला त्याला उष्माघाताचा त्रास झाला होता। त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। उल्हासनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं जीवघेणा हल्ला केला। हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, तर या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झाले। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। अकोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला। यावेळी पोलिसांनी 4 चोरट्यांना अटक केली। त्यांच्याकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला। नांदेड अर्धापूर महामार्गावर एका धावत्या ट्रकनं पेट घेतला। तातडीनं ट्रक थांबवून चालक ट्रकमधून बाहेर पडला, पण आगीत ट्रकचं मोठं नुकसान झालं। छत्रपती संभाजीनगरमधील पाचोडमध्ये जनता हॉटेलमध्ये भीषण आग लागली, तर यामध्ये 15 लाखांपेक्षा जास्तचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही। गॅसच्या टाक्या तातडीनं बाहेर काढल्या, त्यामुळे मोठा अनर्थ टळला, पण आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। परभणी जिल्ह्यामध्ये माळसोन्ना इथं नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे।
याची माहिती मिळताच त्याच्या पत्नीनंही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकृती गंभीर झाल्यानं तिला पुढील उपचारासाठी नांदेडमध्ये हलवण्यात आलं. उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. बार्शीमधील एकाच गावातील तरुणानं आणि एका अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, पण एकाच दिवशी दोघांनीही आत्महत्या केल्यानं गावात खळबळ माजली. कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. उसाच्या फडात लपवलेला 21 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी 75 वर्षीय शेतकऱ्याला अटक केली आहे, तर जप्त केलेला गांजा हा तब्बल 2,20,000चा आहे. लासलगावसह निफाडमधील वेगवेगळ्या भागामध्ये धारधार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्या टोळीमधील 2 जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. त्यांच्याकडून रोख रकमेसह 5 दुचाकीही जप्त केल्या. साताऱ्यातील म्हसवड शहरामध्ये भर दिवसा बंदुकीचा धाक दाखवत चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 3 आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत लाखोंचा मुद्देमाल लंपास केला होता. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. सोन्याच्या दरामध्ये एकाच दिवशी 1,300 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचे दर प्रतितोळा 97,500 रुपयांवर पोहोचले. नाशिकमधल्या दगडफेकीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. अमरावती दौऱ्यादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा आढावा घेण्यात आला. जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फडणवीसांनी फोनवरून विचारपूस केली. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.